तर धक्कादायक सोयाबीन तेलापासून गाईचं बोगस तूप आणि पनीर. छत्रपती संभाजीनगरात अमोल दूध डेअरी सील. छत्रपती संभाजीनगर शहरातील अन्न व औषध प्रशासनाने भेसळयुक्त अन्न पदार्थांविरुद्ध मोठी आणि धडक कारवाई करत एमआयडीसी चिकलठाणा परिसरात असलेल्या मेमर्स अमोल दूध डेअरीवरती छापा टाकून थेट रिफाइंड सोयाबीन तेलाचा वापर करून बोगस शुद्ध गाईचं तूप आणि अॅनालॉग पनीर तयार करणाऱ्या अत्यंत धोकादायक रॅकेटचा भांडाफोड केलाय. एफडीएच्या पथकाने एमआयडीसी चिकलठाणा सर्व्हिस इंडस्ट्री प्लॉट नंबर C45 येथील दामोदर केदार यांच्या मालकीच्या मेमर्स अमोल दूध डेअरीवर छापा मारला. या कारवाई दरम्यान प्रशासनाला घटनास्थळी रिफाइंड सोयाबीन ऑइलचे 10 ते 12 नॉन फूड ग्रेड बॅरल्स आढळून आले. तपासात या सोयाबीन तेलाचा वापर भेसळयुक्त गाईचे तूप, क्रीम आणि अॅनालॉग पनीर बनवण्यासाठी केला जात असल्याचं उघड झालं. एफडीएने 3,12,380 रुपये किमतीचा 950 किलोचा साठा घटनास्थळावरून जप्त केला. तपासात अमोल दूध डेअरीतून तयार होणारे भेसळयुक्त गाईचे तूप आणि पनीर शहरातील प्रसिद्ध लक्ष्मी डेअरीच्या 3 रिटेल दुकानांना पुरवलं जात असल्याचं समोर आलं. त्यानंतर एफडीएच्या पथकानं टीव्ही सेंटर एरिया, कामगार चौक एरिया आणि दर्गा रोडवरील श्रीराम चौक परिसरात लक्ष्मी डेअरीच्या 3 दुकानांवर एकाच वेळी धडक कारवाई केली. तेथून 41 किलो किमतीचा म्हणजेच 29,300 रुपये किमतीचा गाईच्या तुपाचं अन्न घेऊन नमुने सर्व साठा जप्त करण्यात आला. अन्नातील ही जीवघेणी भेसळ लक्षात घेता एफडीए प्रशासनाने अमोल दूध डेअरीचा उत्पादन परवाना तात्काळ निलंबित केला असून डेअरी युनिट पूर्णपणे सील करून बंद करण्यात आलंय. ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त श्रीकांत करगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त दयानंद पाटील, अन्न सुरक्षा अधिकारी वर्षा रोडे, कीर्तिका झाडे, प्रज्ञा सुरसे, फरीद सिद्दीकी आणि योगेश चेवादे यांच्या पथकाने केली आहे. मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका. अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.